विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। इयत्ता 7वी मराठीमधील 15वी कविता असे जगावे हिचा स्वाध्याय आज आपण या व्हिडिओमध्ये सोडवणार आहोत। चला तर मग सुरू करूया। प्रश्न 1 आहे जोड्या लावा। यामध्ये आपल्याला अ गट आणि ब गट दिलेला आहे आणि त्या गटामधील जे घटक आहेत त्यांच्या जोड्या लावायच्या आहेत। अ गटामध्ये एक आहे कवेत अंबर घेताना। कवेत अंबर घेताना काय करायला हवं हे कवितेमध्ये वाचून आपल्याला इथे जोडी लावायची आहे। 2 आहे काळीज काढून देताना। 3 आहे शेवटचा निरोप देताना आणि 4 इच्छा दांडगी असेल तर। या चारही वेळेस कवितेमध्ये विशिष्ट गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या योग्य प्रकारे आपल्याला जोडायच्या आहेत। तर कवेत अंबर घेताना पाय जमिनीवर असावेत हा ब गटातील ई पर्याय योग्य आहे, त्यामुळे तो त्याच्या समोर आपण लिहिला आहे। काळीज काढून देताना ओठांवर हसू यावे हा पर्याय बरोबर आहे। शेवटचा निरोप देताना जगाला गहिवर यावा हा पर्याय बरोबर आहे। आणि इच्छा दांडगी असेल तर अनेक मार्ग मिळतात हा पर्याय या ठिकाणी बरोबर येईल। तेव्हा अ गटातील क्रियेला त्यावेळेस आपण काय करायला हवं हे कवितेमध्ये आलेलं आहे। त्यातल्या 4 गोष्टी ब गटामध्ये दिलेल्या आहेत, त्या योग्य जोड्या आपण इथे जुळवलेल्या आहेत। अ गटाच्या समोर योग्य उत्तर प्रत्येक ठिकाणी लिहिलेलं आहे। पुढील प्रश्न पाहूया। प्रश्न 2 आहे खालील ओळींचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा। इथे कवितेतील 2 ओळी दिलेल्या आहेत आणि त्यातून आपल्याला काय अर्थ समजला हे आपल्याला लिहायचं आहे। पहिल्यांदा आपण त्या ओळी पाहूया। करून जावे असेही काहे दुनियेतून या जाताना, गहिवर यावा जगास साऱ्या निरोप शेवट देताना। या 2 ओळींचा आपल्याला समजलेला अर्थ आपण इथे लिहायचा आहे। उत्तर पाहूया। असे जगावे या कवितेत कवी म्हणतात की व्यक्तीने आयुष्यात असे काहीतरी महान भव्य दिव्य कार्य करून जावे की त्याच्या मृत्यूनंतर शेवटचा निरोप देत असताना सर्वांना गहिवरून यायला हवे। अशा व्यक्तीची कर्तबगारी चिरकाळ स्मरणात ठेवली जाते। अशा पद्धतीने आपल्याला दिलेल्या 2 ओळींचा अर्थ या ठिकाणी आपण लिहिलेला आहे। यानंतर प्रश्न 3 आहे संकटात कसे वागावे हे कवितेच्या आधारे तुमच्या शब्दात लिहा। कवितेमध्ये संकटाला कसे सामोरे जायचं याविषयी मार्गदर्शन आलेलं आहे, तर ते समजून घेऊन आपल्याला इथे उत्तर लिहायचं आहे। उत्तर पाहूया। प्रत्येक संकटाला ठणकावून सांगावे की मी तुला अजिबात घाबरत नाही। येणारे प्रत्येक संकट अत्तराप्रमाणे छातीवर घ्यावे। नजरेला नजर म्हणजेच डोळ्याला डोळा भिडवून आयुष्याला व आयुष्यातील संकटांना उत्तर द्यावे। थोडक्यात संकटाला कधीही घाबरू नये व येणाऱ्या प्रत्येक संकटाचा निडरपणे सामना करावा हे कवितेद्वारे सांगितलेले आहे। यानंतर प्रश्न 4 आहे संकटांना न घाबरता तोंड द्यावे। याविषयी तुमच्या वाचनात आलेल्या एखाद्या प्रसंगाचे वर्णन करा। आता संकटाला न घाबरता तोंड द्यावे याविषयीचं आपल्या वाचनामध्ये वेगवेगळ्या गोष्टींमध्ये अनेक प्रसंग आलेले असतात, त्यापैकी कोणताही एखादा प्रसंग आपल्याला इथे वर्णन करायचा आहे। आपण इथे एक नमुना प्रसंग वर्णन केलेला आहे, तुम्ही तुमच्या आवडीचा आणि तुमच्या वाचनात आलेला प्रसंग इथे लिहू शकता। आपण लिहिलेला प्रसंग पाहूया। संकटांना कशा पद्धतीने न घाबरता तोंड दिले जाते याविषयी माझ्या वाचनात आलेला शिवाजी महाराजांच्या काळातील बाजीप्रभू देशपांडे यांनी केलेल्या पराक्रमाचा प्रसंग आहे। स्वराज्याच्या शत्रू पक्षातील सरदार सिद्दी जौहरने पन्हाळगडाला घातलेल्या वेढ्यातून सुटण्यासाठी महाराजांना घेऊन बाजीप्रभू देशपांडे हे विशाळगडाकडे निघाले होते। रायाजी बांदल, फुलाजी प्रभू आणि सुमारे 600 मावळे यावेळी महाराजांच्या समवेत होते। त्यावेळी आपली फसवणूक झाली हे लक्षात घेऊन सिद्दी जौहरचे सैन्य त्यांचा पाठलाग करीत होते। पुढचा धोका लक्षात घेऊनच वडिलकीच्या अधिकाराने बाजींनी महाराजांना विशाळगडाकडे पुढे जाण्यास सांगितले। बाजी व फुलाजी हे दोघे बंधू गजापूरच्या खिंडीत म्हणजेच घोडखिंडीत सिद्धीच्या सैन्यासाठी त्यांचा मृत्यू म्हणून उभे राहिले। हजारोंच्या सैन्याला 300 मराठी मावळ्यांनी रोखले होते। सतत 21 तास चालून शरीर थकलेल्या स्थितीत असतानाही बाजी आणि त्यांच्या मावळ्यांनी मोठ्या हिमतीने 6 ते 7 तास खिंड लढवली आणि पराक्रमाची शर्थ केली।
तर अशाच तऱ्हेचा संकटाला सामोरे जाण्याविषयीचा एखादा वाचनात आलेला प्रसंग तुम्ही या उत्तरामध्ये लिहू शकता. यानंतर प्रश्न 5वा आहे, कवीने या कवितेतून दिलेला संदेश तुमच्या शब्दात लिहा. या कवितेतून जो संदेश आपल्याला मिळतो तो आपण इथे आपल्या शब्दामध्ये लिहायचा आहे. उत्तर पाहूया. कवितेद्वारे कवी म्हणतात की संकटांना न घाबरता डोळ्यात डोळा भिडवून सामोरे जावे. कुठल्याही अंधश्रद्धा मानू नये. ज्याची काहीतरी प्राप्त करण्याची तीव्र इच्छा असते त्याला मार्ग नक्की सापडतो. याशिवाय आयुष्यात आपल्याला कितीही यश प्राप्त झाले तरी यशप्राप्तीचा अहंकार करू नये. कवितेच्या शेवटच्या ओळीत कवी म्हणतात की व्यक्तीने आयुष्यात असे काहीतरी महान भव्य दिव्य कार्य करून जावे की त्याच्या मृत्यूनंतर शेवटचा निरोप देत असताना सर्वांना गहिवरून यायला हवे. अशा व्यक्तीची कर्तबगारी चिरकाळ स्मरणात ठेवली जाते. अशा पद्धतीने कवितेतून जो आपल्याला संदेश मिळाला तो आपण या ठिकाणी लिहिलेला आहे. यानंतर स्वाध्यायातील चर्चा करूया हा भाग आहे. या ठिकाणी आपल्याला 2 मुद्दे दिलेले आहेत, त्यावर चर्चा करायची आहे. पहिला मुद्दा आहे आयुष्य जगताना स्वप्ने पाहावी. याविषयी आपण चर्चा करायची आहे. आपण इथे थोडंसं लेखन केलेलं आहे, ते पाहूया. आपण आपले आयुष्य जगत असताना काहीतरी स्वप्न पाहणे खूप आवश्यक आहे. एखादे ध्येय समोर ठेवून ते मिळवण्यासाठी मनापासून अथक प्रयत्न करणे, यातूनच आपले आयुष्य चांगल्या पद्धतीने आकार घेऊ शकते. आपल्या आयुष्यात कोणतेच स्वप्न अथवा ध्येय नसेल तर आपल्या आयुष्याची दिशा निश्चित होत नाही. आपल्या हातून काही भव्य व मोठे कार्य घडायचे असेल तर आयुष्यात स्वप्न पाहणे खूप महत्त्वाचे आहे. आयुष्यात जगताना स्वप्ने पाहावी याविषयी तुम्हीसुद्धा चर्चा करा आणि अशा पद्धतीने थोडंसं त्यावर लेखन करा. यानंतर चर्चा करूया यामधील दुसरं विधान आपल्याला दिलेलं आहे, इच्छा असेल तर मार्ग मिळतो. याविषयी आपल्याला चर्चा करून लेखन करता येईल. आपण केलेलं लेखन पाहूया. आपल्याला कोणतेही काम करत असताना अनेक अडचणी येत असतात, परंतु अडचण आल्यावर आपण काम थांबवणे चुकीचे असते. आपली जर ते काम करण्याची खूप मनापासून इच्छा असेल तर आपल्याला काही ना काही मार्ग नक्कीच मिळतो. इच्छाशक्तीमुळे आपल्याला त्या कामाचा ध्यास निर्माण होतो आणि त्यातूनच आपल्याला समस्येवर मात करणारा मार्ग मिळतो. अशा पद्धतीने इच्छा असेल तर मार्ग मिळतो याविषयी आपण लेखन केलेलं आहे. तुम्हीसुद्धा यावर चर्चा करून लेखन करा. यानंतर स्वाध्यायातील पुढचा भाग आहे खेळूया शब्दांशी. यामध्ये प्रश्न अ आहे, खालील वाक्प्रचार व अर्थ यांच्या जोड्या लावा. आपल्याला वाक्प्रचार दिलेले आहेत आणि त्यांचे काही अर्थ दिलेले आहेत. आपण इथे जोड्या लावूनच अर्थ आणि वाक्प्रचार समोरासमोर लिहिलेले आहेत. एक आहे नजर रोखणे, हा वाक्प्रचार आहे. त्याचा अर्थ येतो निर्भयपणे पाहणे. पुढे आहे पाय जमिनीवर असणे, अर्थ आहे वास्तवाचे भान असणे. यानंतर आहे गगन ठेंगणे होणे, अर्थ आहे खूप आनंद होणे. पुढे आहे कवेत अंबर घेणे, अर्थ आहे अशक्य गोष्ट शक्य करणे. यानंतर आहे काळीज काढून देणे, याचा अर्थ होतो प्रिय गोष्ट दुसऱ्याला देणे. अशा पद्धतीने आपल्याला दिलेले वाक्प्रचार आणि त्याच्यासमोर आपण योग्य अर्थ लिहून इथे जोड्या लावलेल्या आहेत. पुढील प्रश्न पाहूया. यानंतर प्रश्न आ आहे, कवितेतील यमक जुळणारे शब्द लिहा. उत्तर यासाठी कवितेतील यमक जुळणारा शब्द आहे उत्तर, ताऱ्यांची, स्वप्नांची, जाताना, देताना. पुढील प्रश्न ई आहे, खालील अधोरेखित शब्दांसाठी समानार्थी शब्द वापरून ओळी पुन्हा लिहा. आपल्याला प्रत्येक ओळीमध्ये एका शब्दाला अधोरेखन केलेलं आहे. त्या शब्दासाठी समानार्थी शब्द वापरून आपल्याला तेच वाक्य पुन्हा लिहायचं आहे. पाहूया. पहिली ओळ आहे, पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना. या ठिकाणी अंबर या शब्दाखाली अधोरेखन आहे, तेव्हा अंबरचा समानार्थी शब्द वापरून आपल्याला वाक्य लिहावं लागेल. पाय असावे जमिनीवरती कवेत आकाश घेताना. अंबरसाठी आपण त्याचा समानार्थी शब्द आकाश वापरलेला आहे. पुढे असे जगावे छाताडावर आव्हानाचे लावून अत्तर. आव्हानाचेला अधोरेखन आहे, त्यासाठी समानार्थी शब्द वापरून आपण वाक्य लिहूया.
असे जगावे छाताडावर संकटांचे लावून अत्तर. या ठिकाणी आव्हानासाठी संकट हा समानार्थी शब्द आपण वापरलेला आहे. पुढे तिसरे वाक्य आहे, असे दांडगी इच्छा ज्याची मार्ग तयाला मिळती सत्तर. या ठिकाणी मार्ग या शब्दासाठी समानार्थी शब्द आपल्याला वापरायचा आहे. उत्तर पाहूया. असे दांडगी इच्छा ज्याची रस्ते तयाला मिळती सत्तर. मार्ग आणि रस्ता हे समानार्थी शब्द आहेत. पुढे चौथं वाक्य आहे, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. इथे आयुष्याला या शब्दाला अधोरेखन आहे. त्याचा समानार्थी शब्द वापरून आपण वाक्य लिहूया. नजर रोखुनी नजरेमध्ये जीवनाला द्यावे उत्तर. आयुष्याला जीवन हा समानार्थी शब्द आहे, त्याचा वापर आपण इथे केलेला आहे. शेवटी आहे, स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर. कातर कातर या शब्दांना अधोरेखन आहे. उत्तर पाहूया. स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कापरा कापरा. या ठिकाणी कातर कातर यासाठी समानार्थी शब्द आपण कापरा कापरा असा वापरून हे वाक्य पुन्हा लिहिलेलं आहे. पुढील भाग पाहूया. यानंतर स्वाध्यायातील पुढचा भाग आहे मैत्री तंत्रज्ञानाशी. यामध्ये तंत्रज्ञानाशी संबंधित काही सूचना आणि प्रश्न दिलेले आहेत, ते पाहूया. तुम्हाला येथे काही ॲप्सची सांकेतिक चिन्हे दिली आहेत. या चिन्हांना काय म्हणतात, ही ॲप्स कशासाठी वापरली जातात याची माहिती घरातील मोठ्या व्यक्तींकडून जाणून घ्या व लिहा. इथे आपल्याला एक तक्ता दिलेला आहे. त्या तक्त्यामध्ये वेगवेगळ्या ॲप्सची चिन्ह दिलेली आहेत. त्यांना काय म्हणतात आणि ती कशासाठी वापरतात हे भरून आपल्याला तक्ता पूर्ण करायचा आहे. पाहूया. या तक्त्यामधील जे पहिलं चिन्ह आहे ते आहे कॉन्टॅक्ट डिरेक्टरी आणि ते वापरतात संपर्क यादी साठवण्यासाठी. जे आपण फोन नंबर्स आपल्या फोनमध्ये साठवतो त्यासाठी वापरलं जातं. पुढचं आहे मेल बॉक्स, आंतरजालाद्वारे पत्रलेखन करणे, म्हणजेच आपण ईमेल पाठवतो त्यासाठी. यानंतर आहे होम, तातडीचे व नियमित ॲप्स साठवण्यासाठी. वेब ब्राउझर, आंतरजालावरील विविध वेबसाईट्स उघडण्यासाठी. फाईल मॅनेजर, विविध प्रकारच्या साठवलेल्या फाईल दस्तऐवज यांचे संघटन व व्यवस्थापन करणे. फेसबुक, सामाजिक संपर्क साधने. म्युझिक, गाणी किंवा संगीत ऐकणे. यानंतर आहे व्हॉट्सॲप, मजकुराची देवाणघेवाण करणे व संवाद साधणे. नोटपॅड, टिपण नोंदणी करण्यासाठी. सेटिंग्स, भ्रमणध्वनींचे अंतरंग ॲप नियंत्रित करण्यासाठी. त्यानंतर आहे ट्विटर, सामाजिक संपर्क माध्यम असून व्यक्तिगत मत व्यक्त करण्यासाठी याचा वापर होतो. पुढे आहे कॅमेरा, यालाच आपण छायाचित्रकसुद्धा म्हणतो. फोटो काढणे, छायाचित्रण करणे यासाठी याचा उपयोग होतो. इन्फ्रारेड, बिनतारी यंत्रणेद्वारे इतर साधने आंतरजालास जोडण्यासाठी. यानंतर आहे लॉक स्क्रीन आणि सुरक्षितता, भ्रमणध्वनीच्या वापराच्या सुरक्षिततेसाठी व आपली माहिती गोपनीय ठेवण्यासाठी. अशा पद्धतीने आपल्याला जी चित्र दिलीत त्या चित्रांनुसार, त्या सांकेतिक चिन्हानुसार त्या ॲप्सचं नाव काय आणि त्याचा कशासाठी वापर करतात हे लेखन करून आपण हा तक्ता पूर्ण केलेला आहे. यानंतर स्वाध्यायातील शेवटचा भाग आहे विचार करा आणि सांगा. यामध्ये आपल्याला काही प्रश्न दिलेले आहेत, त्यांची उत्तरं आपल्याला लिहायची आहेत. पहिला प्रश्न आहे, तुम्हाला मोबाईल संगणकावरील कोणती ॲप्स वापरायला आवडतात. इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार उत्तर लिहायचं आहे. आपण एक उत्तर लिहिलेलं आहे ते पाहूया. मला मोबाईलमधील व्हॉट्सॲप, फेसबुक, इंस्टाग्राम, ऑक्सफर्ड डिक्शनरी, माइंड मास्टर इत्यादी ॲप्स वापरायला आवडतात. इथे तुम्ही तुमच्या आवडीची किंवा तुम्ही वापरत असलेली ॲप्स लिहायची आहेत. यानंतर प्रश्न 2 आहे, अभ्यास करण्यासाठी अशा एखाद्या ॲपचा वापर करणे तुम्हाला आवडते का, कारण लिहा. आता अभ्यासासाठी यापैकी कोणतं एखादं ॲप आहे का की जे आपण आवडीने वापरतो ते लिहायचं आहे आणि त्याची माहिती द्यायची आहे. इथे सुद्धा तुम्ही तुमच्या अनुभवानुसार उत्तर लिहिणं अपेक्षित आहे. आपण एक नमुना उत्तर लिहिलेलं आहे ते पाहूया. अभ्यास करण्यासाठी मी प्रामुख्याने गूगल आणि यूट्यूब या 2 ॲपचा उपयोग करीत असतो. अनेकदा मला एखाद्या विषयाचे शिक्षकांनी शिकवलेले आठवत नसल्यास मी यूट्यूबवर त्या विषयाच्या धड्याचे व्हिडिओ पाहतो व याशिवाय मी गूगल सर्च करूनही अभ्यासाविषयीच्या अनेक समस्या सोडवित असतो. इथे तुम्ही तुमच्या आवडीच्या ॲप्सचा माहिती लिहून या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. पुढील प्रश्न पाहूया.
प्रश्न 3 आहे, या विविध ॲप्सचा उपयोग तुम्हाला आवश्यक वाटतो का? असल्यास किंवा नसल्यास का ते सांगा. या ठिकाणी सुद्धा या प्रश्नाचं उत्तर तुम्ही तुमच्या मतानुसार लिहिणं आवश्यक आहे. आपण एक उत्तर लिहिलेलं आहे ते पाहूया. प्रत्येक ॲप हे काही ना काही महत्त्वाचे कार्य पूर्ण करण्यासाठी बनवले जाते व म्हणून जर आपल्याला आपले एखादे कार्य लवकर पूर्ण करायचे असेल तर त्यासाठी या ॲप्सचा उपयोग केला जाऊ शकतो. परंतु प्रमाणाबाहेर व गरज नसताना मोबाईल ॲप्सचा उपयोग करणे चुकीचे आहे. आपण आपलं मत इथे मांडलेलं आहे. तुम्हीसुद्धा तुमच्या मतानुसार या प्रश्नाचं उत्तर लिहू शकता. शेवटचा प्रश्न आहे, मोबाईल अथवा संगणकावरील ॲप्स वापरताना तुम्ही कोणती दक्षता घ्याल? काय काळजी घ्यायला हवी याविषयी हा प्रश्न आहे. आजकालच्या आधुनिक युगात अनेक वाईट बुद्धीचे लोक ऑनलाईन फसवणूक करण्याच्या उद्देशाने ॲप्स बनवत असतात. म्हणून कुठलेही ॲप इन्स्टॉल करायचे असल्यास ते फक्त प्ले स्टोअरवरूनच करावे व कुठल्याही ॲपमध्ये आपल्या बँक अकाउंटची माहिती भरू नये. अशी काही काळजी दक्षता आपण घेऊ शकतो. याशिवाय आणखी काही दक्षता घेणे आवश्यक आहे असे तुम्हाला वाटत असल्यास त्याचंही लेखन तुम्ही इथे करू शकता. मुक्तोत्तरी प्रश्नांमध्ये जास्तीत जास्त वेळेस तुम्ही तुमच्या मनाने उत्तर लिहिणं अपेक्षित असतं, तर तसा प्रयत्न करणं गरजेचं आहे. तर या ठिकाणी आपला हा स्वाध्याय पूर्ण होत आहे. या स्वाध्यायातील सर्व प्रश्नांच्या उत्तरांचा व्यवस्थित अभ्यास करा. स्वाध्यायाच्या आपल्या वहीमध्ये सुंदर हस्ताक्षरात लेखन करा आणि आजचा व्हिडिओ या ठिकाणी पूर्ण होत आहे. धन्यवाद.